आहेत। आता पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एनडीएची आज दुपारी 4 वाजता बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लावणार हजेरी। 291 जागांवर भाजपला जनतेचा कौल। मोदी सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेच्या निकालानंतर राजधानी दिल्लीमध्ये आज 2 मोठ्या बैठका। एनडीएच्या बैठकीला नितीश कुमार दिल्लीला रवाना, तर चंद्राबाबू नायडूंना बैठकीचं निमंत्रण। उत्तर प्रदेशमधील जनतेनं कमाल करून दाखवली। संविधानावरील धोका ओळखून इंडिया आघाडीला साथ दिली। राहुल गांधींकडून जनतेचं कौतुक, तर पुढील भूमिका बैठकीनंतर ठरणार, राहुल गांधींची माहिती। शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना। इंडिया आघाडीची संध्याकाळी राजधानी दिल्लीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 543 जागांपैकी 291 जागांवर एनडीएची बाजी, तर इंडियाला आघाडीला 234 जागा। जेवढ्या जागा विरोधकांनी मिळून जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपनेच जिंकल्यात। नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। हमारे विरोधी एकजुट होकर भी उतनी सीटें नहीं जीत पाए जितनी इस लोकसभा चुनाव में अकेली बीजेपी ने जीती है। सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेसवर दबाव। शरद पवार, नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या संपर्कात, तर काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी चंद्राबाबूंच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार। बैठकीमध्ये सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरू, उद्धव ठाकरे यांची माहिती। स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊतजी तिकडे जातील। त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन।